पंतप्रधान आजपासून 3 देशांच्या दौऱ्यावर. पहिल्या टप्प्यात जॉर्डनला देणार भेट. दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित बैठकीत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यावर होणार चर्चा. भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून बिहारचे मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून मुंबईत घेण्याची शिफारस. वर्ष 2029-30 दरम्यान $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल. मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला विश्वास. विकासासाठी कर्ज उभारावंच लागतं आणि रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसारच कर्ज उभारणी झाली आहे असं सांगत राज्याच्या आर्थिक स्थितीसंदर्भात विरोधकांचे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले. विदर्भ मराठवाड्याचा 13,34,000 हेक्टरचा सिंचन अनुशेष संपला असून केवळ अकोला, बुलढाणा आणि हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्येच 49,000 एकरचा अनुशेष बाकी. मुख्यमंत्र्यांची माहिती. या अधिवेशनात विरोधकांनी जनतेच्या प्रश्नांवर नव्हे तर केवळ विरोधी पक्षनेतेपदाबाबतच चर्चा केल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत लगावला टोला. अधिवेशनात विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं असून पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच अधिवेशनाचा उद्देश असल्याचा विरोधकांचा आरोप. ऑस्ट्रेलियातल्या दहशतवादी हल्ल्यात 16 जण मृत्युमुखी, 40 जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हल्ल्याचा तीव्र निषेध. दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रोजेक्ट महादेवाचा प्रारंभ. यातून 2034च्या फुटबॉल विश्वचषकासाठी गुणवान खेळाडू मिळतील. मुख्यमंत्री. भारतानं प्रथमच पटकावला स्क्वॉश विश्वचषक. चेन्नईमधल्या अंतिम सामन्यात हाँगकाँगला नमवत केली सर्वोच्च कामगिरी. आणि धरमशाला इथल्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 गडी राखून मिळवला विजय. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताची 2-1 आघाडी. नमस्कार. 8:30च्या बातमी